असल्याचं पाहायला मिळतंय। मनसेचा एकमेव उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। प्रमोद गांधी यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एक मनसेसाठी आनंदाची बातमी आहे। श्रीकांत, आपण बघतोय कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये मनसेचा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहे। तिकडे लातूरमध्ये 2 उमेदवार मनसेचे विजय झालेले आहेत आणि आता हा तिसरा उमेदवार आहे कोकणातला, रत्नागिरीतला, तो विजयाच्या उंबरठ्यावर आहे। तर पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादीची आता बहुमताकडे वाटचाल होतीये। 29 जागांवर राष्ट्रवादीनं विजयी आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय। मावळ आणि जुन्नर मधनं राष्ट्रवादीला मोठी आघाडी मिळतीये। राष्ट्रवादी काँग्रेसनं 29 जागांवर विजयी आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय। मावळमध्ये काय चित्र होतं आपण बघितलेलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसनं आता विजयी घोडदौड सुरूच असल्याचं चित्र आहे। मावळ आणि जुन्नर मधनं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी आघाडी मिळताना दिसते। तब्बल 29 जागांवर विजयी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे आता पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अगदी पुणे शहर असेल किंवा पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, जो पवारांचा बालेकिल्ला आहे तो भाजपनं खेचून ठेवलेला आहे। मागच्या निवडणुकीत आता पण भाजपच्या हातात गेलाय। मात्र पुणे ग्रामीण, जो पुणे जिल्हा आहे, तो पवारांचाच बालेकिल्ला आहे, हे राष्ट्रवादीच्या या विजयानंतर स्पष्ट होताना दिसतंय। निश्चितच ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचं निश्चित होतंय। मोहोळच्या नरखेड झेडपीमध्ये काय झालेलं आहे, एनसीपीच्या उमेश पाटलांचे भाऊ संतोष पाटील हे त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। भाजपचे लखन माने यांनी आपला विजय प्राप्त केलेला आहे। पंचायत समितीमध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी ठरताना आपल्याला दिसत आहेत। मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषदेमध्ये संतोष पाटलांना हा मोठा धक्का बसलेला आहे। अगदी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढली मोठी बातमी, बार्शीमध्ये आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का बसलाय। 12 पैकी 9 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात एक मोठा विजय मिळालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय। भाजपने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय। आमदार दिलीप सोपल यांना सुद्धा मोठा धक्का आहे। तब्बल 12 पैकी 9 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले। दिलीप सोपल यांच्या मूळ गावामधूनच भाजप आघाडीवर आहे, त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आपण म्हणतोय। शिवसेना युपीटीला मोठा धक्का बसलेला आहे। भाजपनं मात्र तिथं आता जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बार्शीत आमदार दिलीप सोपल यांना हा मोठा धक्का, कारण 12 पैकी 9 जागांवर भाजपचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत। राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वामध्ये हा मोठा विजय भाजपनं त्या ठिकाणी प्राप्त केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। 12 पैकी 9 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वामध्ये भाजप चांगली कामगिरी करताना दिसतंय। ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलेला आहे। दिलीप सोपल यांनाही धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। बार्शीमध्ये होम ग्राउंडवरच दिलीप सोपल यांना मोठा धक्का बसताना मिळतोय। दुसरी मोठी बातमी आपण बघतोय, भोरमध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तृप्ती विक्रम खुटवड विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवंगत माजी आमदार काशीनाथ खुटवड यांचा मुलगा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। तृप्ती आणि विक्रम खुटवड पती पत्नी आहेत। दोघांचा देखील या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे। भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। आपण पाहतोय राष्ट्रवादी पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचं पुन्हा एकदा या निकालांमधनं सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतंय। जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निकालामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्यात मोठा पक्ष बनतोय। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची मुलगी आघाडीवर आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अंकिता पाटील या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। एक महत्वाची बातमी इंदापुरातली, इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील या आघाडीवर, या अगोदर सुद्धा त्या जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून अंकिता पाटील यांनी काम केलेलं आहे। आता यंदाही त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्या आघाडीवर आहे। निश्चितच इंदापूरमधनं एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय। राष्ट्रवादी एसपीच्या उमेदवार अंकिता पाटील यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांची मुलगी त्या आघाडीवर आहेत। अंकिता पाटील यांनी सध्या आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला अगदी इंदापुरातल्या निवडणुकीकडे यंदा वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे, कारण आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात असलेले दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्र निवडणूक लढवत होते। दत्ता भरणेंचा मुलगा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे। यानंतर पुढली मोठी बातमी, वैभववाडीमध्ये नितेश राणे यांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय। तिन्ही मतदारसंघात भाजपनं आपला विजयी झेंडा फडकवलेला आहे। कोकीसारे या झेडपीमध्ये श्रावणी रावराणे विजयी झालेले आहेत। लोरे झेडपीमध्ये रिद्धी सुतार यांनी विजय प्राप्त केलेला आहे। वैभववाडीत नितेश राणे यांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय। तिन्ही मतदारसंघात भाजपनं आपला विजयी झेंडा रोवलेला आहे। कोकीसारे झेडपीमध्ये श्रावणी रावराणे या विजयी ठरलेल्या आहेत, तर लोरे झेडपीत रिद्धी सुतार यांनी विजय प्राप्त केलेला आहे। आणि त्यानंतर आता नितेश राणे यांच्या भेटीला विजयी उमेदवार पोहोचलेले आहेत, कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। मिठाई भरवली जाते। सेलिब्रेशन भाजपकडनं आता जोरदारपणे सुरू झालेला आपण पाहतोय।
अगदी आणि कोकणातली नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका होत्या त्या कशा पद्धतीनं झाल्या होत्या त्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे. तर तिकडे माजी आमदार दीपक साळुंखेंच्या मुलाला पराभवाचा धक्का बसलाय. जवळा झेडपी गटातनं यशराज साळुंखे हे पराभूत झालेले आहेत. आपण पाहतोय अनेक आमदार असतील, माजी आमदार असतील, मंत्र्यांची मुलं देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. तर काही ठिकाणी अनेक दिग्गजांनी विजय देखील प्राप्त केलेला आहे. काही लोकांना आपले बालेकिल्ले शाबूत ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे. मात्र त्याचवेळी अनेकांना पराभवाचा देखील सामना करावा लागतोय. त्यामध्येच आता माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या मुलाचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण काही वेळापूर्वी दीपक साळुंखेंचा मुलगा आघाडीवर होता. मात्र थोडक्यातली आघाडी ही शेवटच्या टप्प्यात टिकत नाही. सोलापूरमधलं चित्र काय त्यावर एक नजर टाकूया. सोलापूरमध्ये भाजप 21 जागांसह मोठा पक्ष होताना पाहायला मिळतोय. त्या खालोखाल आहे शिंदेची शिवसेना 4 जागांवर. त्यानंतरचा क्रमांक लागतोय तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी 9 जागांवर आहे भाजपनंतर. सोलापूरमध्ये चांगली कामगिरी करताना दिसते अजित पवारांची राष्ट्रवादी. ज्या पक्षाचा खासदार आहे त्या पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाहीये सोलापूरमध्ये. हे खरं तर तिथल्या लोकप्रतिनिधींचं अपयश म्हणावं लागेल. ठाकरेंची शिवसेना ही शून्यावर आहे तर पवारांची राष्ट्रवादी ही शून्यावर पाहायला मिळते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी देखील मोठा धक्का. त्यांना तिथं खातं देखील उघडता आलेलं नाहीये सोलापूरमध्ये. इकडे पाबळ केंदूर झेडपीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल शिवले यांनी आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय. पाबळ केंदूर या झेडपीमधनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं आघाडी घेतलेली आहे. प्रफुल्ल शिवले हे तिथून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले होते. त्यांनी सध्या आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल शिवले यांनी आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय. त्यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी. वेल्ह्यातील दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे. विंझर पानशेत गटात अमोल नडावडे यांचा विजय झालेला आहे तर वेल्हा वांगणी गटामध्ये तानाजी मांगडे यांचा विजय झालेला आहे. श्रीकांत, आपण बघतोय राष्ट्रवादीची जी विजयाची मालिका आहे पुणे झेडपीमध्ये ती अखंडित सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आतापर्यंत. त्यानंतर पुढली एक मोठी बातमी आपण अब्दुल सत्तार यांचा मुलगा आघाडीवर असल्याचं आपण पाहतोय. अब्दुल अमीर सत्तार आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अंभई गटातून सत्तारांचा मुलगा आघाडीवर असल्याचं चित्र आहे. सिल्लोडच्या अंभईमधून सत्तार यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचा मुलगा निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. इकडे बारामतीत भाजपचे 2 उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. शिरसुफळ गणातून अनिकेत गावडे यांनी विजय प्राप्त केलेला आहे तर सुपे गणातून उज्ज्वला खैरे ह्या विजयी झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं ह्या सोडलेल्या दोन्ही जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत. बारामतीत भाजपचे 2 उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहेत. अगदी यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे, भाजपचा विजय झाला असला तरी राष्ट्रवादीनं या जागा सोडलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे. त्या वगळता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच वरचष्मा बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे चित्र पाहूयात. राष्ट्रवादी पुणे जिल्ह्यातलं हे चित्र आहे. शिवसेना 12, भाजपला 18 जागा. काँग्रेसला मोठा धक्का, अद्यापही खातं उघडता आलं नाहीये. शिवसेना ठाकरे पक्ष 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 5 जागा. अर्थात पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चांगली कामगिरी 36 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात जाताना आपल्याला पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधलं चित्र आपण बघूयात. कोल्हापूरमध्ये भाजप 7 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना 6 जागांवर. कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप मोठा पक्ष होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर काँग्रेस सुद्धा आपण बघणार आहोत. राष्ट्रवादीनं 10 जागांवर आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादी सुद्धा ग्रामीण भागामध्ये कोल्हापूरच्या चांगली आहे तर तिकडे ठाकरेंची शिवसेना एका जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्यामध्ये महायुतीला टक्कर देणारे काँग्रेस सुद्धा मोठी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण काँग्रेसनं सुद्धा जबरदस्त आघाडी घेतलेली आहे तब्बल 12 जागांवर. म्हणजे कोल्हापुरात सगळ्यात जास्त आघाडी घेणारा काँग्रेस पक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अपक्ष सुद्धा 10 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितच आपण पुन्हा एकदा पुढची एक महत्वाची बातमी पाहूयात. एक महत्वाची अपडेट आपल्याकडे येते. बारामतीत भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. शिरसुफळ या गणातून अनिकेत गावडे यांनी विजय प्राप्त केलेला आहे तर सुपे गणामधून उज्ज्वला खैरे यांनी देखील विजय नोंदवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडलेल्या या दोन्ही जागा भाजपनं जिंकल्याचं आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेसने या 2 जागा भाजपला दिलेल्या होत्या, तिथे भाजपचा विजय झालेला आहे. तर परभणीमधील वाघी धानोरा गटामधून आडगाव बाजार गटात बीजेपीचे देवराव कराळे यांनी विजय प्राप्त केलेला आहे. रोहित चव्हाण भाजपचे उमेदवार वाघी धानोरा गटातनं त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. परभणी वाघी धानोरा गटातून भाजप उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आडगाव बाजार गटातून भाजपचे देवराव कराळे विजय झालेले आहेत. वाघी धानोरा गटातून भाजपचे रोहित चव्हाण सुद्धा विजय झालेले आहेत.
भोगाव गटातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कृष्णा देशमुख विजयी झाल्याचं पाहायला मिळतं. एक मोठी आणि महत्वाची बातमी परभणीमधली.